तर मित्रांनो, एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले या स्वागत आहे आणि आज आपण इतर सुपर क्लास सारखेच अतिशय महत्त्वाचे जीके प्रश्न या सुपर क्लासमध्ये कव्हर केलेले आहेत, जे आपल्याला महाराष्ट्रातील प्रत्येक येणाऱ्या भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारे प्रश्न असतील आणि त्यामुळे आपल्याला या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। ही सर्वात पहिले आपणा सर्वांची एकच रिक्वेस्ट आहे, तसेच चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राइब लगेच करून घ्या अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी। आणि या सुपर क्लासला एक लाईक नक्कीच करायचा आहे। तर सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न आपल्या समोर असा आहे, वंदे मातरम गीत कोणत्या अधिवेशनात पहिल्यांदाच गायले होते? वंदे मातरम हे गीत कोणत्या अधिवेशनामध्ये पहिल्यांदाच गायण्यात आलेले होते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। कोलकाता या ठिकाणी भरलेल्या अधिवेशनामध्ये वंदे मातरम हे जे गीत आहे ते सर्वात पहिले एक गायण्यात आलेले होते। पुढचा प्रश्न पाहूया। वंदे मातरम गीत पहिल्यांदा कोणत्या अधिवेशनात गाण्यात आले होते ते सांगायचं आहे। वंदे मातरम हे गीत कोणाच्या अधिवेशनामध्ये सर्वप्रथम गायण्यात आलेले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। राष्ट्रीय काँग्रेसच्या कोलकाता अधिवेशनामध्ये सर्वात प्रथम वंदे मातरम हे गीत एक गायण्यात आलेले होते। पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहूया। वंदे मातरम हे वृत्तपत्र कोणत्या भाषेत प्रकाशित केले जात असे? वंदे मातरम हे वृत्तपत्र कोणत्या भाषेमध्ये प्रकाशित केले जात असे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। वंदे मातरम हे जे वृत्तपत्र आहे ते उर्दू भाषेमध्ये प्रकाशित करण्यात येत असे। पुढचा प्रश्न पाहूया आपल्यासमोर काय आहे। केल्प हा खालीलपैकी कशाचा एक अतिशय प्रसिद्ध प्रकार आहे? केल्प हा खालीलपैकी कशाचा एक अतिशय प्रसिद्ध प्रकार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। केल्प जो आहे तो शेवाळाचा अतिशय प्रसिद्ध असलेला एक प्रकार आहे। पुढचा प्रश्न, केल्प हा शेवाळ खालीलपैकी काय म्हणून वापरला जात असतो ते सांगायचं आहे मित्रांनो। केल्प हा शेवाळ खालीलपैकी काय म्हणून एक वापरला जात असतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। केल्प हा जो शेवाळ आहे तो खत म्हणून या ठिकाणी एक वापरण्यात येत असतो। पुढचा प्रश्न पाहूया। आर्य समाजाचे पहिले अनाथगृह कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्यात आले होते? आर्य समाजाचे पहिले अनाथगृह कोणत्या भारताच्या राज्यामध्ये स्थापन करण्यात आले होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। भारतातील पंजाब हे जे राज्य आहे या राज्यामध्ये आर्य समाजाचे सर्वात पहिले अनाथगृह एक स्थापन करण्यात आलेले होते। पुढचा प्रश्न पाहूया। आर्य समाजाचे पंजाब राज्यात कोणत्या ठिकाणी पहिले अनाथगृह स्थापन करले होते ते सांगायचं आहे। आर्य समाजाचे पहिले अनाथगृह पंजाब राज्यातील कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। फिरोजपूर या ठिकाणी, पंजाब राज्यातील फिरोजपूर या ठिकाणी आर्य समाजाचे सर्वात पहिले अनाथगृह एक स्थापन करण्यात आलेले होते। पुढचा प्रश्न, भोसले हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचे आडनाव होते? भोसले हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचे आडनाव होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। राजश्री शाहू महाराज यांचे भोसले हे एक आडनाव ठेवण्यात आलेले होते। पुढचा प्रश्न पाहूया। शाहू महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेला आहे? शाहू महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी झालेला आहे? आणि या सोप्याशा प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आपल्याला कॉमेंट करून नक्कीच सांगायचं आहे। एक क्वेश्चन्स मी आपल्याला रोजच्या सुपर क्लास सारखा विचारलेला आहे, नक्कीच कॉमेंट करा, कारण ज्यांनाही उत्तर येत नाही ते सर्व विद्यार्थी आपण जर उत्तर दिले तर कॉमेंट सेक्शनला व्हिजिट करून आपले उत्तर नक्कीच पाहतील। त्यामुळे पाहूया पुढचा प्रश्न काय आहे। शाहू महाराजांच्या पत्नीचे नाव खालीलपैकी कोणते होते ते सांगायचं आहे। शाहू महाराजांच्या पत्नीचे नाव खालीलपैकी कोणते एक योग्य आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। लक्ष्मीबाई असे शाहू महाराजांच्या पत्नीचे एक नाव ठेवण्यात आलेले होते। पुढचा प्रश्न, शाहू महाराजांना राजश्री ही पदवी कोणी बहाल केलेली आहे? शाहू महाराजांना राजश्री ही पदवी कोणत्या व्यक्तीने किंवा कोणी बहाल केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। शाहू महाराजांना राजश्री ही जी पदवी आहे ती जनतेने किंवा लोकांनी एक बहाल केलेली आहे। पुढचा प्रश्न, जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना कोणत्या व्हाईसरॉयच्या काळात घडली होती? जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना कोणत्या व्हाईसरॉयच्या काळामध्ये घडलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। लॉर्ड चेम्सफोर्ड हा जो व्हाईसरॉय आहे यांच्या काळामध्ये जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना एक घडलेली होती। पुढचा प्रश्न, वसंत व्याख्यानमाला कोणत्या व्यक्तीने सुरू केली होती? वसंत व्याख्यानमाला ही खालीलपैकी कोणत्या एका समाजसुधारकाने किंवा व्यक्तीने सुरू केलेली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। वसंत व्याख्यानमाला जी आहे मित्रांनो ती न्यायमूर्ती रानडे यांनी एक सुरू केलेली होती। पुढचा प्रश्न पाहूया। न्यायमूर्ती रानडे यांनी वसंत व्याख्यानमाला कोणत्या ठिकाणी सुरू केली होती? न्यायमूर्ती रानडे यांनी वसंत व्याख्यानमाला खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू केलेली होती? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। पुणे या ठिकाणी वसंत व्याख्यानमाला न्यायमूर्ती रानडे यांनी एक सुरू केलेली होती।
मित्रांनो, अनअकॅडमी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे एकदम फ्री क्लासेस घेऊन आलेले आहेत, ज्यामध्ये आपल्याला महाराष्ट्रातील एकदम टॉप एज्युकेटर्स शिकवणार आहेत. आणि आपल्याला फ्रीचे क्लासेस पाहण्यासाठी कुठल्याच प्रकारचा खर्च करायची गरज नाही. आपण फ्रीचे क्लासेस एकदम फ्रीमध्ये पाहू शकता. पण मित्रांनो, आपण इच्छुक असाल प्लस ते सबस्क्रिप्शन घेण्यामध्ये, तर त्यामध्ये सर्वात पहिली निश्चय बॅच आहे. ही बॅच आपल्याला PSI STI AUCच्या सर्व प्रिली एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाची असणारी बॅच आहे. या बॅचचे स्टार्टिंग 4 जानेवारी 2022 पासून अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर झालेली आहे. तसेच मित्रांनो, दुसरी एक अतिशय महत्त्वाची विजयपथ बॅच आहे. ही बॅच आपल्याला कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच आहे. राज्यसेवेच्या मेन एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाची असणारी ही बॅच असल्यामुळे या बॅचची जे स्टार्टिंग आहे ती 5 जानेवारी 2022 पासून अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर झालेली आहे. या सर्व बॅचेसमध्ये महाराष्ट्राचे टॉप एज्युकेटर्स आपल्याला शिकवणार आहेत. तर या सर्व बॅचेसचा लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. आणि आपण कुठल्याही बॅचेसचे प्लसचे सबस्क्रिप्शन घेत असाल किंवा फ्रीचे घेत असाल तर EXAM10 हा कोड जरूरच यूज करायचा आहे, ज्यामध्ये आपल्याला 10%चे लगेच डिस्काउंट मिळले जाईल किंवा दिले जाईल. पुढचा प्रश्न, नवा करार हा खालीलपैकी कशाचा एक प्रसिद्ध प्रकार आहे? नवा करार हा खालीलपैकी कशाचा एक प्रसिद्ध प्रकार आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. नवा करार हा जो आहे तो प्रसिद्ध असलेल्या एका पुस्तकाचा प्रसिद्ध प्रकार बनलेला आहे. पुढचा प्रश्न, नवा करार हे प्रसिद्ध पुस्तक कोणत्या व्यक्तीने लिहिलेले आहे? नवा करार हे प्रसिद्ध पुस्तक खालीलपैकी कोणत्या एका व्यक्तीने लिहिलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. बाबा पदमजी यांनी नवा करार हे प्रसिद्ध पुस्तक एक लिहिलेले आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता एक पदार्थ कधीच खराब होत नसतो ते सांगायचं आहे. मित्रांनो, खालीलपैकी कोणता एक पदार्थ कधीच खराब न होणारा आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. शहद हा जो पदार्थ आहे तो कधीच न खराब होणारा एक पदार्थ बनलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपल्यासमोर काय आहे. एक व्यक्ती एका दिवसामध्ये किती घंट्याच्या बरोबर पापणी लपकवत असतो ते सांगायचं आहे. एक व्यक्ती साधारणतः एका दिवसामध्ये किती घंट्याच्या बरोबर पापणी लपकवत असतो? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. एक व्यक्ती एका दिवसामध्ये साधारणतः आपली जी पापणी आहे ती 30 मिनिटाच्या बरोबर एक लपकवत असतो. पुढचा प्रश्न, जगामध्ये असे कोणते झाड आहे ज्याला तोडल्याने रडण्यासारखी आवाज येत असते? जगामध्ये असे कोणते झाड आहे ज्याला तोडल्याने रडण्यासारखी एक आवाज येत असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. जगातील मॅलड्रम हे जे झाड आहे यांना जेव्हा तोडले जाते तेव्हा रडण्यासारखी एक आवाज निर्माण होत असते. पुढचा प्रश्न, टेंबू या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा जन्म झालेला आहे? टेंबू या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या एका व्यक्तीचा जन्म झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. गोपाळ गणेश आगरकर यांचा जो जन्म आहे तो टेंबू या ठिकाणी एक झालेला आहे. पुढचा प्रश्न, गोपाळ गणेश आगरकर यांचे जन्मस्थळ टेंबू कोणत्या जिल्ह्यामध्ये येते ते सांगायचं आहे? गोपाळ गणेश आगरकर यांचे जन्मस्थळ टेंबू हे कोणत्या जिल्ह्यामध्ये येत असते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी 2 योग्य राहील. गोपाळ गणेश आगरकर यांचे जन्मस्थळ टेंबू हे सध्या सातारा या जिल्ह्यामध्ये एक स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. बाबा पदमजी यांनी कोणत्या ग्रंथाची प्रस्तावना लिहिलेली आहे? बाबा पदमजी यांनी खालीलपैकी कोणत्या ग्रंथाची एक प्रस्तावना लिहिलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. बाबा पदमजी यांनी मित्रांनो जो आहे तो ब्राह्मणाचे कसब या प्रसिद्ध ग्रंथाची एक प्रस्तावना लिहिलेली आहे. पुढचा प्रश्न, ब्राह्मणाचे कसब हा प्रसिद्ध ग्रंथ कोणत्या समाजसुधारकांचा आहे? ब्राह्मणाचे कसब हा प्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचा आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महात्मा फुले यांचा ब्राह्मणाचे कसब हा एक प्रसिद्ध ग्रंथ बनलेला आहे. पुढचा प्रश्न, निष्काम कर्ममठाची स्थापना कोणत्या व्यक्तीने केलेली आहे ते सांगायचं आहे. मित्रांनो, निष्काम कर्ममठाची स्थापना ही खालीलपैकी कोणत्या एका व्यक्तीने केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. महर्षी कर्वे यांनी निष्काम कर्ममठाची एक स्थापना केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी डिकासलेलो व स्टर्ली यांनी कोणत्या रक्तगटाचा शोध लावलेला आहे? डिकासलेलो आणि स्टर्ली यांनी खालीलपैकी कोणत्या एका रक्तगटाचा शोध लावलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. AB हा जो रक्तगट आहे यांचा जो शोध आहे तो डिकासलेलो तसेच स्टर्ली यांनी एक लावलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया.
मानवाच्या मेंदूची उजवी बाजू शरीराच्या कोणत्या भागाला नियंत्रित करत असते? मानवाच्या मेंदूची उजवी बाजू ही शरीराच्या कोणत्या भागाला नियंत्रित करत असते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. मानवाच्या मेंदूच्या उजवी जी बाजू असते ती शरीराच्या डाव्या बाजूला एक नियंत्रित करत असते. पुढचा प्रश्न, या ठिकाणी रिफामायसिन हे खालीलपैकी कोणत्या रोगावर अत्यंत उपयोगी प्रतिजैविक आहे? रिफामायसिन हे खालीलपैकी कोणत्या रोगावर अत्यंत उपयोगी असलेले प्रतिजैविक आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. रिफामायसिन जे आहे ते क्षयरोगावर अत्यंत उपयुक्त असते. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी केळ्यांच्या सालीच्या विघटनासाठी एकूण किती आठवड्यांचा कालावधी लागत असतो? केळ्यांच्या सालीच्या विघटनासाठी एकूण किती आठवड्याचा कालावधी लागत असतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. केळ्यांच्या सालीच्या विघटनासाठी 2 ते 4 आठवड्याचा एक कालावधी लागत असतो. पुढचा प्रश्न, परमहंस सभेची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केलेली आहे? परमहंस सभेची स्थापना ही खालीलपैकी कोणत्या एका व्यक्तीने केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. पांडुरंग तर्खडकर यांनी परमहंस सभेची एक स्थापना केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी परमहंस सभेची स्थापना कोणत्या शहरात केलेली आहे? दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी परमहंस सभेची स्थापना कोणत्या शहरात केलेली होती? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील. मुंबई या ठिकाणी दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी परमहंस सभेची एक स्थापना केलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया. कोणाच्या आर्थिक उन्नतीसाठी म्हैसाळ प्रकल्प राबविण्यात आलेला आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. कोणाच्या आर्थिक उन्नतीसाठी म्हैसाळ प्रकल्प एक राबवण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. अस्पृश्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी म्हैसाळ प्रकल्प एक राबवण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील कोणत्या सरोवरामध्ये सर्वात जास्त क्षारता आहे? भारतातील कोणत्या सरोवरामध्ये सर्वात जास्त एक क्षारता आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. भारतातील सांबर हे जे सरोवर आहे या सरोवरामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त एक क्षारता आहे. रक्तदान करताना किती मिली रक्त घेतले जात असते? एखादी व्यक्ती रक्तदान करत असताना त्यांच्याकडून किती मिली रक्त घेतले जात असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 योग्य राहील. एखादी व्यक्ती रक्तदान करत असताना त्यांच्याकडून 300 मिली एवढे रक्त एक घेतले जात असते. पुढचा प्रश्न, पोलिओची लस वयाच्या कितव्या वर्षीपर्यंत दिली जात असते? पोलिओची लस वयाच्या कितव्या वर्षापर्यंत दिली जात असते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. पोलिओची जी लस आहे ती वयाच्या 5व्या वर्षापर्यंत एक दिली जात असते. पुढचा प्रश्न, यकृत ही मानवी शरीरातील कितव्या क्रमांकाची मोठी ग्रंथी आहे? यकृत ही मानवी शरीरातील कितव्या क्रमांकाची सर्वात मोठी ग्रंथी आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. यकृत ही जी ग्रंथी आहे ती मानवी शरीरातील सर्वात पहिल्या क्रमांकाची सर्वात मोठी असलेली एक ग्रंथी बनलेली आहे. पुढचा प्रश्न, संपूर्ण ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करणारे भारतातील पहिले विद्यापीठ कोणते बनलेले आहे? संपूर्णपणे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करणारे भारतातील पहिले विद्यापीठ कोणते आहे बनलेले? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भारतातील दिल्ली विद्यापीठ हे जे विद्यापीठ आहे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करणारे भारतातील पहिल्या क्रमांकाचे एक विद्यापीठ बनलेले आहे. पुढचा प्रश्न, भारताच्या दिल्या जाणाऱ्या द्रोणाचार्य पुरस्काराची रक्कम पूर्वी किती लाखाची होती ते सांगायचं आहे? भारतामध्ये दिल्या जाणाऱ्या द्रोणाचार्य पुरस्काराची रक्कम पूर्वी किती लाखाची होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. भारतात दिल्या जाणाऱ्या द्रोणाचार्य पुरस्काराची जी पूर्वीची रक्कम होती ती 5 लाख एवढी एक ठेवण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न, भारतात दिल्या जाणाऱ्या द्रोणाचार्य पुरस्काराची सध्या रक्कम किती आहे? भारतामध्ये दिल्या जाणाऱ्या सध्याच्या द्रोणाचार्य पुरस्काराची एकूण रक्कम किती ठेवलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. भारतात दिल्या जाणाऱ्या द्रोणाचार्य पुरस्काराची सध्याची रक्कम जी आहे ती 15 लाख एवढी एक ठेवण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात भारतामध्ये कोणत्या वर्षापासून झालेली आहे? द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात ही भारतामध्ये कोणत्या वर्षापासून करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 1985 या वर्षापासून भारतामध्ये द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान करण्यास एक सुरुवात करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील जंगलांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जात असते? महाराष्ट्रामध्ये जंगलांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते?
तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. महाराष्ट्रामध्ये जंगलाचा जिल्हा म्हणून या ठिकाणी गडचिरोली हा जो जिल्हा आहे या जिल्ह्याला एक ओळखले जात असते. पुढचा प्रश्न, सामान्य व्यक्तीच्या ओरडण्याचा आवाज किती मीटर लांब जात असतो? सामान्य व्यक्तीच्या ओरडण्याचा आवाज किती मीटर लांबपर्यंत जाऊ शकत असतो किंवा जात असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 180 मीटर एवढा जो लांब आहे तो एका सामान्य व्यक्तीच्या ओरडण्याचा आवाज जात असतो. पुढचा प्रश्न, 180 मीटर म्हणजे एकूण किती फूट होत असते? 180 मीटर म्हणजे खालीलपैकी किती फूट होत असते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. 180 मीटर म्हणजे 590 फूट एवढे एक लांबी होत असते. तर मित्रांनो, आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली? ही नक्कीच मला तर गॅरंटी आहे की आपल्याला सुपर क्लास आवडलेलीच आहे आणि त्यामुळे आपल्याला एक सुपर क्लासला लाईक जरूरच करायचा आहे. तसेच चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या. अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी. तर मिळतो एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये.